म्हणजे तुला असं म्हणायचंय की युवराजच्या रूम मध्ये असं काहीतरी सापडायला हवं ज्याने त्याचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल. अरे हो, पण त्याच्या रूम मध्ये जायची संधी तर मिळायला हवी ना. कसं जाऊ त्याच्या रूम मध्ये मला तेच कळत नाही. आणि हा युवराज पुन्हा तेच करतोय, पुन्हा सगळ्यांसमोर नाटक करतोय आणि निशीला स्वतःच्या जाळ्यात अडकवतोय. केदार, मला निशीची काळजी वाटते यार. तुझी काळजी मी समजू शकतो बॉस, पण त्याच्या खोलीत जायची संधी मिळायला हवी ना. ती मिळाली ना की मला खात्री आहे की काही ना काहीतरी सापडेल आणि निशीला त्याच्या जाळ्यातनं आपल्याला बाहेर काढता येईल. हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्यांमध्ये तू स्वतःची काळजी घे. तो युवराज कोणत्याही थराला जाऊ शकतो बरं का. हो, मी माझी काळजी घेईन, पण केदार सॉरी. कशासाठी? नाही, आज तुला पोळ्या खायला मिळाल्या नसतील ना म्हणून. हसायला काय झालं? अगं, मिशनला जाऊन सुद्धा तुला माझ्या चपात्यांची काळजी आहे हे ऐकून मला हसायला आलं. कारण मला माहितीये की तू जर एखाद्या दिवशी जेवणात पोळी खाल्ली नाहीस तर तुला तुझं जेवण पूर्ण झालं असं वाटत नाही. आणि मी आता परत आले ना की तुला शिकवणार आहे पोळ्या करायला. काय म्हणजे मग नंतर मी कुठेही गेले तरी काही टेन्शन नाही, तुझ्या तू बनवून घेशील. तू कुठे जाणार आहेस? तू तर माझ्या म्हणजे इथेच असणार आहेस ना. असं कसं? हा, उद्या माझं लग्न होईल तेव्हा तर मी जाईनच ना. मग काय करशील? तू जिथे जाशील तिथे मी येईन. हा, म्हणजे मिशनला ग, मिशनला. तू जिथे मिशनला जाशील तिथे मी येईल. झोपा आता. का झोप येत नाहीये म्हणून इतकी बडबड करतोयस केदू? हे बॉस, अरे काहीतरीच काय, तिकडे जाऊन सुद्धा तू. हॅलो बॉस, हॅलो.